आगामी सांगली महापालिका निवडणुका ताकदीने लढवल्या जातील. आमदार विश्वजित कदम. आगामी सांगली महापालिका निवडणुका ताकदीने लढवली जाईल असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीमध्ये बैठक घेतलेली आहे. काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागावं असं आवाहन आमदार विश्वजित कदम यांनी केलेलं आहे. शहर काँग्रेस कमिटी, सांगली शहर काँग्रेस कमिटीची बैठक ही सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील आणि मी आणि आमचे ज्येष्ठ नेते सिकंदर जमादार सर, जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम आणि शहर काँग्रेसमधील अनेक आजी माजी नगरसेवक, मग ब्लॉक अध्यक्ष अशी प्रमुख नेत्यांचीच फक्त एक बैठक आम्ही आज सांगली शहरात आयोजित केलेली होती. आणि या बैठकीमध्ये आम्ही काही आजी माजी नगरसेवकांचे, ब्लॉक अध्यक्षांच्या सध्याच्या सांगली शहराच्या राजकारणाच्या परिस्थितीवर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मला मनापासून सांगायचं की सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागच्या 10-12 वर्षात जे काही देशात, महाराष्ट्रात घडू लागलं तेच दुर्दैवाने सांगली जिल्ह्यातही घडू लागलं. परंतु आजही सांगली जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस, लोक हे काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारे लोक आहेत. आणि त्याची प्रचिती म्हणजे लोकसभेमध्ये मिळालेलं आम्हाला यश आहे. विधानसभेत दुर्दैवाने पुन्हा जे महाराष्ट्रात घडलं तेच सांगलीमध्ये दुर्दैवाने घडलं. यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत सातत्याने आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधींनी महाराष्ट्राचं आणि इतर काही राज्यातलं उदाहरण देऊन जे वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन किंवा वोट चोरीचा जो विषय आहे तो देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेला आहे. हे करत असताना आज सांगली शहरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही आश्वासित केलंय की आम्ही ताकदीने आणि खंबीरपणे सांगली महानगरपालिकेची येणारी ही निवडणूक लढणार आहोत. सांगली शहरातील सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नाला अजूनही प्रशासनाकडनं किंवा सत्ताधारी सरकारकडनं वाचा फुटला नाही, असे प्रश्न आम्ही येणाऱ्या काळात समजून घेऊन जनतेचे ते प्रश्न सोडवण्याची भूमिका ही आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे ते सोडवणूक करण्याची भूमिका आम्ही पार पाडू. आणि म्हणून आजच प्रभाग रचना या ठिकाणी समजलेल्या त्या प्रभाग रचनेच्या आधारे येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपात चांगले इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करून त्यांनाही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी ही सगळ्यांना विश्वासात घेऊन दिली जाईल. आणि एक चांगला सक्षम असा शहर अध्यक्ष, त्याच्या जोडीला चांगली शहराची काँग्रेस कमिटीची टीम सुद्धा लवकरात लवकर काही दिवसातच आम्ही ती नियुक्त करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.